ओम शांती. आज आहे 29 मार्च 2025ची साकार मुरली. आज बाबा महावाक्यामध्ये सांगत आहेत, हे माझ्या गोड लाडक्या मुलांनो, तुम्हाला या ज्ञानाने जागृती आली आहे. तुम्ही आपल्या 84 जन्मांना, निराकार बाबांना आणि साकार बाबांना ओळखले आहे. त्यामुळे तुमचे भटकणे बंद झाले आहे. भटकणे बंद झाले आहे म्हणजे आपण इतर कोणालाही देवी देवतांना आठवण करत नाही. आता आपण फक्त सत्यपिता परमात्मा शिवबाबांना आठवण करतो. त्याच्यामुळे आपले भटकणे बंद झाले आहे. आज बाबा आपल्याला प्रश्न विचारत आहेत की ईश्वराची गतमत न्यारी म्हणजे वेगळी का आहे. तर बाबा उत्तर सांगतात की या ज्ञानाने बाबा आपल्याला सद्गती देतात, पूर्ण 84 जन्मांचं ज्ञान देतात. बाबा आपल्याला पुजारीपासून सोडवून पूज्य बनवतात, त्या स्थितीचे अवलोकन करतात. त्याच्यामुळे बाबा म्हणतात की माझी गतमत ही वेगळीच आहे, कारण असे कार्य अजून कोणीही धर्तीवर करत नाही जे परमात्मा शिव बाबा यावेळी येऊन करतात. बाबा आपल्याला आज मुरलीत पुढे सांगतायत, सतयुगामध्ये आपण फक्त एकच पितांना आठवण करतो, कलियुगामध्ये पण, कारण ते आपले लौकिक पिता आहेत. पण आपल्याला संगम युगामध्ये लौकिक, पारलौकिक आणि अलौकिक या तीनही पितांना आठवण करायची आहे. बाबा पुढे सांगतात, स्वर्ग आणि नर्क इथेच आहे. आपल्याला परमधाममध्ये जायचे आहे, पण संपूर्ण कर्मातीत अवस्थाला प्राप्त करून जायचे आहे. बाबा आपल्याला पुढे सांगतात, भारतवासी धर्म आणि धर्मसंस्थापक याचे कार्य फक्त भारतवासीमध्येच होते, कारण भारतामध्येच धर्म आणि धर्मस्थापकांचं आगमन होते आणि अनेक धर्मांची स्थापना होते. बाबा आपल्याला पुढे सांगतात, चंद्रवंशी हे रामराज्य आहे आणि सूर्यवंशी हे पुण्य आत्मा आहे. तर बाबा म्हणतात की सूर्यवंशी म्हणजे काय, की आपल्याला देवी देवता बनायचे आहे, ते पुण्य आत्मा आहेत देवता. पण आपल्याला चंद्रवंशी पण पुण्य आत्माच आहे, पण त्यांना रामराज्य असं म्हणतात. तर त्या रामराज्याची स्थापना करण्यासाठी बाबा या धर्तीवर येतात. बाबा आपल्याला सांगत आहेत की देही अभिमानी बना, कारण तुम्ही राज ऋषी आहात. ऋषी म्हणजे पवित्र. आपल्याला त्या संपूर्ण अवस्था राज ऋषीची अवस्थाचं प्राप्त करायचे आहे. बाबा पुढे म्हणतात की मी येतो कल्याण करण्यासाठी येतो. आजकाल दुनियामध्ये माया आणि तिची रूपं खूप बदललेली आहेत. एका अव्यक्त मुरलीमध्ये बाबांनी सांगितले होते की अंतिम समयामध्ये माया हे ईश्वराचे रूप घेऊन सुद्धा येणार आहे. आणि आता आपण पाहतच आहोत, काही काही ठिकाणी म्हणतात की माझ्यामध्ये मम्मा येत आहेत, बाबा येत आहेत, शिवबाबा येत आहेत. ही पण एक प्रकारची मायाच आहे. आणि बाबाने सांगितलेले आहे, मी फक्त आणि फक्त मधुबनमध्येच येणार. त्याच्यामुळे अशा गोष्टींपासून आपल्याला सावध राहून मायेला हरवायचे आहे, त्यावर विजय प्राप्त करायचा आहे. बाबा आपल्याला पुढे सांगतात की बाबा येतात आणि ते वटहुकूम काढतात की फक्त आणि फक्त माझी आठवण काढायची आहे, अजून कोणालाही मनात ठेवायचे नाही. बाबा आपल्याला रचयिता आणि रचनाचे आपल्याला आठवण करून देतात. आणि बाबा सांगतात की तुम्हाला जर देवी देवता बनायचं असेल तर तुमचा चेहरा नेहमी हर्षित असायला हवा. कुणाही बद्दल मनामध्ये ईर्षा, द्वेषाची भावना नसायला हवी. बाबा आज आपल्याला एक मुरलीमध्ये म्हण सांगतायत, मिरुआ मौत मलुका शिकार. जेव्हा अंतिम समयामध्ये सगळे आत्मा विनाश होतील, त्यांचं शरीर सोडून ते परमधाममध्ये जातील, तेव्हा आपण सतयुगी आत्मांना आनंद होणार आहे. का? कारण या कलियुगातून जाऊन आपल्याला सतयुगात जायचे आहे. बाबा आपल्याला म्हणतात की तुम्हाला अंतिम समयामध्ये शिक्षेपासून सुटण्यासाठी म्हणजे कर्मभोगापासून सुटण्यासाठी तुम्हाला या 24 तासांचं कसं नियोजन करायचे आहे. तर आपण 8 तास, बाबा म्हणतात भले तुम्ही आराम करा, 8 तास कुठलेही कर्म करा कर्मयोगामध्ये, आणि 8 तास राहिलेले बाबांना आठवण करा, मगच तुम्ही पावन बनू शकता. बाबा आपल्याला पुढे सांगतात, ही शिक्षा भोगून जावं लागणारच आहे, एकतर भोगाने नाहीतर योगाने. जर तुम्हाला शिक्षेपासून सुटायचं असेल तर बाबा म्हणतात योगच एक उपाय आहे. बाबा आपल्याला सांगतात, सतयुग ही श्रेष्ठाचारी दुनिया आहे, कलियुग ही भ्रष्टाचारी दुनिया आहे. बाबांनी सांगितले होते आपल्याला मुरलीमध्ये खूप वेळा की सोमनाथ मंदिर हे खूप भव्य दिव्य बनले होते, समृद्धी होती त्याच्यामध्ये. अशी सोमनाथ मंदिर एक तर नसतील ना,
असे कितीतरी सोमनाथ मंदिर बनले असतील ज्याच्यामध्ये हिरे, सोने, चांदी भरून समृद्धी असेल. तर बाबा आज त्या सोमनाथ मंदिराची आज पुन्हा आठवण करत आहेत. पुन्हा बाबा आपल्याला सांगतात की सत्य गीता फक्त मीच सांगत आहे आणि ती ऐकून तुम्हाला पावन बनायचे आहे. बाबा आज आपल्याला सांगताय की तुम्हाला मायेपासून वाचायचे असेल, म्हणजे माया आपल्यावर वार करायला नको, त्यासाठी काय करायचे, तर बाबा सांगतात प्रत्येक समाचार मला द्या. तुमच्या मनामध्ये काय संकट चालले, काही चुकीचं आज घडले, काही दुःख झालं, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बाबांना सांगा. त्यामुळे आपण मायापासून वाचू शकतो. हा उपाय सगळ्यात उत्तम आहे असं बाबा सांगतात. आज बाबा वरदान सांगत आहेत की कमजोर आत्म्यांना आपल्या शुभ भावनाद्वारा बल भरणारे सदा शक्ती स्वरूप भव. आपल्याला जे कमी कमजोर आत्मा आहेत त्यांच्यामध्ये शक्ती नाही, अशांना जर आपल्याला शक्ती द्यायची असेल तर आपल्याला शुभ भावना म्हणजे आपले श्रेष्ठ संकल्पांनीच त्यांना ही शक्ती देता येईल. उदाहरणार्थ की सगळ्या विश्वातले आत्मे शांत व्हावेत, त्यांचे कल्याण व्हावे, ते सुखी व्हावेत, हे झाले शुभ भावना. आणि ह्या शुभ भावनाद्वारेच आपण त्यांना आपल्या शक्ती स्वरूप स्थितीचे अवलोकन करू शकतो आणि ती शक्ती देऊन त्यांना आपण शक्तिशाली बनवू शकतो. म्हणून बाबा वरदान देत आहेत सदा शक्ती स्वरूप भव. पण बाबा ह्याच्यामध्ये सांगतात की कुठल्या एका व्यक्तीसाठी आपण ही शक्तीचं दान नाही करायचं, तर तुम्हाला बेहदची सेवा करायची आहे. साऱ्या विश्वातील आत्मांना या शक्तीचे दान द्यायचे आहे. अशा स्थितीमध्ये तुम्ही स्थित व्हा, तरच ती शुभ भावना त्या आत्म्यांना कामी लागेल. आजचं बाबा बोधवाक्य सांगत आहे, अलंकार ब्राह्मण जीवनाचा शृंगार आहे, त्यामुळे अलंकारी बना, देह अहंकारी नाही. आजचा अव्यक्त विचार आहे की आपण म्हणतो की कोणी खोटं बोललं तर मला क्रोध येतो, पण बाबा म्हणतात आपल्याला त्याच्यावर रिॲक्शन करणे म्हणजे त्या स्थितीला पुन्हा काहीतरी रिप्लाय देणे हे चुकीचे आहे. जर त्यांनी खोटं बोललं आणि आपण क्रोध केला तर हे पण चुकीचे आहे. पण बाबा त्याच्यासाठी सांगतात एक उदाहरण की दुनियेमध्ये जर आपण कुठला टेप रेकॉर्डर असतो त्याच्यामध्ये आपण काय करतो, कुठलाही आवाज कमी करायचा असेल तर त्या साधनाने आवाज पण कमी करता येतो आणि आवाज वाढवताही येतो. मग आपण सायलेन्सच्या शक्तीने म्हणजे शांतीच्या शक्तीने आपल्या मुखाचा आवाज, आपल्या स्थितीचा आवाज, स्थितीची जी एक स्तर आहे तो आपण खालीवर नाही का करू शकत. त्यामुळे बाबा आपल्याला सांगत आहे की आपणही या स्थितीचा फायदा घ्यायचा आहे. ओम शांती.